बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री अनिल भालेराव लिखित कथा वास्तव. हवा यू मनाली? डॉक्टर बॅनर्जींनी मनालीला विचारलं. आय एम फाईन सर, मनाली म्हणाली. टेक केअर युअरसेल्फ. Whenever you will to accept reality, medicine cannot effect. Our mind is only proper medicine itself. डॉक्टर बॅनर्जी तिला समजावून सांगत होते. मनाली बेडवरून हूं हूं करत होती. तिला डॉक्टरांचं ऐकल्याशिवाय पर्याय नव्हता. पण ती झटक्यात बोलून गेली. हाऊ डू आय ॲक्सेप्ट इट? यू शुड बी ॲक्सेप्ट इट. इफ यू डोंट ॲक्सेप्ट यू विल गोईंग इन डिप्रेशन. डॉक्टर म्हणाले. डॉक्टर तपासता तपासता तिच्याशी बोलत होते. डॉक्टरांनी नर्सला सूचना दिली. गिव्ह द डोस हर. आणि डॉक्टर निघून गेले. मनाली डॉक्टरांच्या पांढऱ्या केसांकडे आणि पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. तिला भानावर आणत नर्स म्हणाली, चला गोळ्या घ्या. सिस्टर, फार कंटाळा आला. त्यापेक्षा आत्महत्या बरी. मनाली अत्यंत दुःखी अंतकरणाने बोलत होती. ज्या दिवशी लाखो शुक्राणूंमधून आपण एक शुक्राणू आईच्या गर्भात स्थापित होतो ते काय आत्महत्या करण्यासाठी? नर्स सहज बोलली. गोळ्या देऊन नर्स निघून गेली. तिच्या त्या वाक्याने मात्र मनालीच्या मनात वीज चमकून गेली होती. ही साधी नर्स, पण तिच्या विचारांची धार पाहून मनालीला स्वतःच्या परिस्थितीची कीव वाटली. खरोखर किती सुंदर विचार आहे हा. कशासाठी? एवढ्याशा क्षुल्लक प्रेमभंगापायी आपण आपली हत्या करायची? ती कितीतरी वेळ विचार करता करता त्या गोळ्यांची गुंगी येऊन ती झोपी गेली. गेल्या महिन्याभरापासून ती मनोरुग्ण म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. तिने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिला डॉक्टर वेदांत कारखानीसने तिचा विश्वासघात केला होता. तिच्या मनावर या गोष्टींचा खूप खोलवर परिणाम झाला होता. कोण होता हा वेदांत कारखानीस? मनाली 12वी विज्ञान परीक्षेत 92% गुण मिळवून उत्तीर्ण झाली तेव्हाची गोष्ट. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या यादीमध्ये तिचं नाव झळकलं होतं. तेच पाहण्यासाठी ती मुंबईच्या अय्यर वैद्यकीय महाविद्यालयात ती आली होती. तिथे तिची वेदांतशी नजरानजर झाली, पण ती भेट क्षणभंगूर ठरली. MBBSचं प्रथम वर्ष होतं. मनालीचा कॉलेजचा पहिला दिवस होता. महाविद्यालय फुलून गेलं होतं. जशी फुलपाखरं कोशातून बाहेर पडावीत आणि सर्वत्र विहार करावा, अगदी तसंच. ज्या वर्गात ती होती त्याच वर्गात वेदांत सुद्धा होता. पुन्हा त्यांची नजरानजर झाली. दोघंही नवखे, नव्या कोकरासारखे ते गांगरून गेले. बोलणं काही झालं नाही. एकमेकांना नावं मात्र कळाली होती. आता हळूहळू वर्गात ग्रुप तयार होत होता. वेदांत, मनाली, हर्षा, दीपक, शार्दूल, अथर्व, कौशिका असा छान ग्रुप जमला. त्यांच्यात पावसाळी सहलीविषयी चर्चा होऊ लागली. कॅन्टीनच्या एका कोपऱ्यात ते बसले होते. अरे, आपण माथेरानला जाऊया, अथर्व म्हणाला. पण ते तर खूपच लांब आहे. हर्षा. लांब म्हणजे किती? 1 तासाच्या अंतरावर. अथर्व. मग चालेल. सगळ्यांनीच होकार दिला. माथेरानच्या पावसात वेदांत आणि मनाली इतके जवळ आले की त्यांनी जन्मोजन्मी एकत्र राहण्याची शपथ पशुपतीनाथाच्या मंदिरात घेतली. मनाली उंच शिडशिडीत, बॉयकट, गोरी पान, नुकतीच वयात आलेली, तशी उच्च मध्यम वर्गीयात वाढलेली. तिचे वडील नारायणराव ढोबळे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. त्यांची पत्नी
मंजित शीख धर्मीय होती, त्यामुळे संस्कार हिंदू आणि शीख धर्माचं पण मनाली, तिची बहीण अंजली आणि भाऊ अर्णव आधुनिकतेच्या पिढीत वाढले. धर्म आणि जातीचा लवलेश त्यांना नव्हता. मनालीला हलवत मंजित म्हणाली, अगं मनाली, चल जेवण करून घे. मंजित हॉस्पिटलला केव्हा आली हे मनालीला कळलं नव्हतं. एवढी ती गोळ्यांनी गाढ झोपली होती. मंजितच्या हलवण्यामुळे ती जागी झाली असली तरी बऱ्यापैकी गुंगी तिच्या डोळ्यांत होती. अंजली सुद्धा तिथेच बाजूला बसून होती. अंजली, डबा उघड, मनालीला दे. तोपर्यंत मी डॉक्टरांशी बोलून येते. मंजित म्हणाली. मॉम, प्लीज यू सिट हिअर. म्हणाली. ओके, आफ्टर टेकिंग लंच आय विल मीट टू डॉक्टर. मंजित. मॉम, फार भीती वाटते. कसली? आय डोंट नो, पण काहीतरी आतून होतंय. असं चालेल का? मध्येच अंजली म्हणाली. ठीक आहे, जेवण घे, नंतर बघूया. मंजित म्हणाली. कसं तरी मनालीचं जेवण उरकलं तेवढ्यात नर्स तेथे आली. दुपारचा डोस तिने मनालीला दिला. हाव आर यू? नर्स म्हणाली. आय एम ओके बट. म्हणाली. काय बट? गोळ्या घ्या, झोप येईल. नर्स गोळ्या देऊन निघून गेली. ठीक आहे, तू जरा झोप, आम्ही जरा डॉक्टरांशी बोलून येतो. डिस्चार्ज घ्यायचा आहे ना? मंजित म्हणाली. ठीक आहे. त्या स्पेशल रूममध्ये ती आता एकटीच होती. तिला झोप येत होती. पण त्या नर्सच्या वाक्याने तिच्या मनात वादळ निर्माण केलं होतं. ते होतं सकारात्मकतेचं. ती स्वतःशीच विचार करत होती, जर माणसाला भूतकाळ विसरता आला असता तर किती बरं झालं असतं. या आठवणींचा पिच्छा सोडवता आला असता. असा विचार करता करता ती आठवणीत गढवून गेली. हाय मनाली, व्हॉट इज टुडे प्रोग्राम? वेदांत जवळ येत म्हणाला. नथिंग, जस्ट आय एम गोइंग टू लेक्चर ऑफ अनाटॉमी. मनाली कॉरिडॉरमध्ये जात असताना म्हणाली. कम ऑन फॉर ब्रेकफास्ट. असं म्हणत तो कॅन्टीनकडे निघाला सुद्धा. तसं मनालीला त्याच्याशिवाय राहवत नव्हतं. इतकी ती त्याच्यात गुरफटली होती. तिचे पाय सहजच त्याच्या पाठीमागे कॅन्टीनच्या दिशेने वळले. कॅन्टीनमध्ये जाऊन बसत नाही तेवढ्यात पाठोपाठ शार्दूल, अथर्व आणि कौशिका तेथे पोहोचले. यार, छुपके छुपके क्या चल रहा है? शार्दूल म्हणाला. शार्दूल, डोंट डिस्टर्ब देम यार, दे आर मेड फॉर इच अदर. अथर्व म्हणाला. ए गपे, चहा घ्या, जास्त भंकस नको. वेदांत लाजऱ्या चेहऱ्यात म्हणाला. चहा नाही यार, कटलेट चाहिए, कौशिका म्हणाली. या ग्रुपमध्ये चाललेली थट्टा मस्करी मनाली पाहत होती. त्या ग्रुपमध्ये वेदांत रुबाबदार दिसत होता. तिचे सर्व लक्ष वेदांतवर होते. उंच गव्हाळ वर्ण, मराठमोळा, त्याच्या रक्तामासात गावरान ठसका असावा तशी त्याची काटकोरी मिशी. तिचं लक्ष वेधत वेदांत म्हणाला. म्हण्या, काय चाललंय? कुठे पाहतेस? नाही, असंच आपलं. म्हणाली. अरे, तू म्हणाली होतीस ना अंजलीला आपल्याला भेटायला जायचं आहे ना? हो, ती परवाच अमेरिकेहून आलेली आहे. म्हणाली. आपण सगळे जाऊया ना भेटायला तिला? शार्दूल म्हणाला. व्हेरी गुड, आय लाईक इट अँड शी ऑल्सो लाईक. मनाली उत्साहाने म्हणाली. ओके, आम्ही सगळे नक्कीच आज तुझ्याकडे येऊ. शार्दूल म्हणाला. ग्रुप घरी येणार म्हणून ती लेक्चर संपल्यावर घरी आली. तिने घरी आल्यावर सर्व व्यवस्थित करायला घेतलं. बरोबर अंजली होती. नारायणराव त्या दिवशी घरीच होते. त्यांची चाललेली लगबग पाहून ते म्हणाले. आज काही विशेष? आज माझा ग्रुप येतो आहे. मनाली म्हणाली. वेलकम अवर फॅमिली. असं बोलून नारायणराव निघून गेले. संध्याकाळ होत आली होती. मनाली वाट पाहत गॅलरीत उभी होती. ते सगळे शार्दूलच्या मारुती कारने आले होते. तिने जाऊन दार उघडले. सगळेच आत आले. अंजली हॉलमध्ये बसली होती. मलाने प्रत्येकाची ओळख करून दिली.
वेदांतशी खास ओळख करून देत म्हणाली, "दिस इज अंजली. इज डुईंग जॉब इन कम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इन सन फ्रान्सिस्को." अंजली हात पुढे करत म्हणाली, "हॅलो." Manali always talk about you on phone. You're really smart. Thank you. I'm pleased by meeting you. वेदांत म्हणाला, "ओके ओके." अंजली. तेवढ्यात नारायणराव सुद्धा हॉलमध्ये येऊन बसले. "गुड इव्हनिंग एव्हरीबडी." नारायणराव म्हणाले. सगळे एकदम बोलते झाले. "गुड इव्हनिंग." प्रत्येकजण आपापली नावं सांगत होते. नारायणराव आणि वेदांत यांची ही पहिलीच भेट होती. वेदांतविषयी मनालीने घरात सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात पाहण्याची वेळ आज आली होती. नारायणराव वेदांतला बारीक नजरेने पाहत होते. ते कोणालाच कळत नव्हतं. चहापान झाल्यावर सगळे निघून गेले. तेव्हा नारायणराव मनालीला म्हणाले, "तू कोण आहेस? तू कोणत्या जातीची आहेस हे वेदांतला माहिती आहे का?" "हो, मी मराठी आहे असं सांगितलं आहे." "म्हणजे तू जात लपवलीस?" "छे छे, म्हणजे काय आपण मराठीत आहोत ना?" "नाही बेटे, तुला वास्तव माहीत नाही." "कसलं वास्तव पप्पा?" "आपण हिंदू धर्मातील मातंग या जातीतले आहोत." "पप्पा, आय डोंट बिलीव्ह ऑन कास्ट ॲट प्रेझेंट डे." "बट यू डोंट नो कास्टिझम. Nobody see the caste shit as modern time." "बेटा, रियालिटी त्याला सांगून टाक." "पप्पा, मला या जातीविषयी काहीच माहीत नाही." "तुम्ही भावंड श्रीमंतीत वाढलाय. तुमची आई शीख, त्यामुळे तुम्हाला जात ही कळली नाही आणि त्याचे चटकेही बसले नाहीत. स्वातंत्र्यानंतर थोडा बहुत फरक पडला, पण अजून जात हेच वास्तव आहे." मनाली जात या शब्दावरून ती भानावर आली होती. मनजीत, अंजली आणि नारायणराव तिघेही आत आले होते. तेव्हा मनाली विचारात गढून गेली होती. त्यांची चाहूल लागताच सावध अवस्थेत तिने अंगावरचे कपडे व्यवस्थित केले. नारायणरावांना कधी नव्हे ती आज जाणीव झाली होती. मुली मोठ्या झाल्या होत्या. ते मनालीला काहीच न बोलता सरळ पुढे जाऊन खिडकीत उभे राहिले. कधी नव्हे एवढे ते अंतर्मुख होऊन विचार करू लागले होते. नारायणरावांनी आंतरजातीय विवाह केल्यापासून समाजापासून दूर झाले होते. फक्त 2-3 जवळचे नातेवाईक सोडले तर त्यांचा मातंग समाजाशी संबंध तुटला होता. आरक्षणामुळे त्यांना पटकन बढती मिळाली होती. त्यामुळे गुणवत्ता जरी असली तरी सामाजिक जाणीवांच्या अभावी त्यांनी समाजाशी नाळच तोडली होती. मुलांवरती संस्कार हे सगळे उच्च वर्गाचेच टाकले होते. त्यामुळे अंजली, अर्णव आणि मनाली यांची स्वतःच्या जातीविषयी ओळख उरली नव्हती. नारायणरावांनी बरीच वर्ष जात चोरून ठेवली होती. त्यामुळे नारायणरावांपुढे आता संकट उभं होतं ते मुलांच्या लग्नांचं. कारण त्यांनी जरी आंतरजातीय विवाह केला असला तरी त्यांना एक वास्तव कळालं होतं. उच्चवर्णीयांच्या मुली मागासवर्गीयांशी लग्न करतात, पण उच्चवर्णीय मुलं मागासवर्गीयांच्या मुलींकडे पाहताना दृष्टिकोन मात्र रक्तशुद्धीचा ठेवतात. भारतात जास्त हे वास्तव आहे. मनालीच्या बाबतीत तेच घडलं होतं. 4.5 वर्षानंतर मनालीचं MBBS झालं होतं. तोपर्यंत वेदांत आणि मनालीच्या प्रेमसंबंधात व्यत्यय आला नाही. खरं तर मनालीनेच कोकणस्थ मराठा असल्याचं वेदांतला सांगितलं होतं. आता दोघंही प्रॅक्टिस करू लागले होते. असंच एकदा मनाली वेदांतच्या क्लिनिकमध्ये गेली आणि म्हणाली, "नाऊ वी हॅव कम्प्लिटेड आवर डिग्री. व्हेन विल वी मॅरी?" "तेच तुला सांगणार होतो वेदांत." तो पुढे म्हणाला, "तू माझ्यापासून लपवलं आहेस. You belong to SC category. I saw your document in college file." "म्हणजे तुला माहीत होतं?" म्हणाली. "येस. मी तुला दुखवू इच्छित नव्हतो. मी जातपात पाळत नाही. पण माझे पेरेंट्स तुला मान्य करणार नाहीत. म्हणून सॉरी. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही." जसं काही घडलंच नाही इतक्या सहज वेदांत बोलून गेला. "मग हे सगळं माहीत होतं तर कशाला प्रेमाचं नाटक केलंस?" मनाली आता रागाने बोलत होती. "हो, माझं तुझ्यावर प्रेम आहे. असणार. आपण कसं करूया का?
मी तुला एक फ्लॅट घेऊन देतो, रजिस्टर लग्न करूया. तुझ्याकडे मी अधूनमधून येत राहीन, नंतर ही गोष्ट उघड करूया. मनाली हे ऐकून आता चांगली संतापली होती. त्याच्या अंगावर धावून जात म्हणाली, म्हणजे काय, तू मला रखेल म्हणून ठेवणार आहेस? म्हणाली, तू असा गैरसमज करून घेऊ नकोस. वेदांत तिला समजावत होता. कसला गैरसमज रे? माझ्याबरोबर फिरलास तेव्हा तुला जात नाही का कळली? लाज नाही का वाटली? मनाली रागाने तापून बोलत होती. असं बोलत बोलतच ती क्लिनिकमधून निघून गेली. मनाली घरी आली तेव्हा घरी कोणीच नव्हतं. तिनं दरवाजा उघडून सरळ ती बेडरूममध्ये गेली. जेवढ्या काय गोळ्या होत्या तिने तेवढ्या सगळ्या गटागट गिळल्या आणि कॉटवर आडवी झाली. संध्याकाळी जेव्हा मंजित घरी आली तेव्हा मनालीला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. ती घाबरून गेली होती. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हे डॉक्टर बॅनर्जी यांनी नारायणरावांना सांगितलं. तेव्हा नारायणरावांना एक जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. डॉक्टर बॅनर्जी म्हणाले, मनाली डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. तिची आता अधिक काळजी घ्यायला हवी. यातून तिला बाहेर काढता येणार नाही का? नारायणराव, किमान महिना तरी लागेल. हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागेल. डॉक्टर, चालेल डॉक्टर. नारायणराव म्हणाले, ओके. औषधे दिलेली आहेत. परिणाम हा सर्वस्व पेशंटच्या मनोवस्थेवर अवलंबून आहे. औषधोपचार चालू करून महिना उलटला होता. आत्ता कुठे मनाली त्या नैराश्यातून बाहेर पडली होती. पण पुन्हा हा अटॅक येणार असे डॉक्टर म्हणाले होते. त्याची काळजी नारायणरावांना वाटत होती. डॉक्टरांनी हेही सांगितलं होतं की तिला या सर्व गोष्टींचा विसर पडण्यासाठी औषधं दिली आहेत. औषधांचा परिणाम जर चांगला झाला तर ती पुन्हा नव्याने जगेल. या डॉक्टरांच्या शब्दांमध्ये त्यांना आशावाद डोकावत होता. नारायणरावाच्या मनात एक साधा विचारसुद्धा आला. जर मनालीचे लग्न करून दिलं तर ती या सर्व वादळातून बाहेर पडेल. त्यांच्या मनाला हाच विचार जास्त योग्य वाटत होता. मनालीसुद्धा आता बऱ्यापैकी सावरली होती. नारायणराव मनालीच्या लग्नाचाच विचार जास्त करू लागले. त्यानुसार त्यांनी तयारीसुद्धा केली. वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवलं होतं. कारण समाजातील लोकांशी त्यांचा संपर्क तुटला होता. मंजितला सुद्धा ते म्हणाले, जर तुझ्या नातेवाईकात कोणी असेल तर बघ ना. अजून तरी पुरुषांचाच धर्म शिखात मानला जातो. आता मी तर हिंदू आहे, त्यातही एका क्षुद्र जातीतल्या तुमच्यासारख्या माणसाशी माझं लग्न. त्यामुळे हिंदू धर्माचा संसर्ग हा शीख धर्मात सुद्धा झाला आहे. मनजित सत्य सांगत होती. हे ऐकून नारायणराव तर थंडगार होऊन बसले होते. जाहिरात देऊन सुद्धा प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर वधूवर सूचक मंडळातून एक स्थळ आलं होतं. डॉक्टर अंशुमान नाखरे, वय वर्ष 32, हिंदू मातांग, मुक्काम अंधेरी पश्चिम. नारायणरावांना स्थळ पसंत पडलं होतं. नारायणरावांनी मनालीला विचारलं, तुला स्थळ पसंत आहे ना? पप्पा, तुम्ही निवडलेलं स्थळ योग्यच असेल, मनाली म्हणाली. तरीही तुला याबाबतीत स्वातंत्र्य आहे. नारायणराव म्हणाले, आता कसलं स्वातंत्र्य पप्पा? ती निराशेच्या सुरात म्हणाली, म्हणजे तुला काय म्हणायचंय? नारायणराव म्हणाले, आता वास्तव कळलंय. बंधनाशिवाय जीवनच नाही आता. ती पुढे बोलत राहिली, अजून तरी मी भ्रमात होते. तो भ्रमाचा भोपळा आज फुटलेला आहे. पप्पा, मला अंशुमानविषयी कसलीही कमेंट नाही. रजिस्टर लग्न झालं. अंशुमान आणि मनाली महाबळेश्वरला हनीमूनसाठी रवाना झाले होते. मनालीने नवं वास्तव आता स्वीकारलं होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन.
आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.